राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ठरणार ही शिवसेना युबीटी मनसे युतीची उद्या घोषणा होणार असल्याचं कळतं आहे आणि ठाकरे बंधू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या युतीची घोषणा करतील। वरळी एनएससीआय डोम मध्ये पत्रकार परिषदेची शक्यता आहे। मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। महत्त्वाची ही बातमी आहे राजकीय वर्तुळातून। दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर मनोमिलन झाल्यानंतर अनेकदा बैठका झाल्यानंतर अजूनही युतीची घोषणा मात्र औपचारिकरित्या झालेली नाही। मात्र आता युतीची घोषणा होण्याची शक्यता उद्या वर्तवण्यात येते आहे। सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतेय। उद्या वरळी डोम एनएससीआय डोम या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपल्या युतीची घोषणा करणार असल्याचं कळतंय। तर दोन भावांची युती आणि मनोमिलन हे झालेलं आहे। वाजत गाजत धूमधडाक्यामध्ये युतीची घोषणा होणार। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। ठाकरेंची युती ही राजकारणातला प्रीती संगम आहे असं राऊतांनी म्हटलंय। दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे। आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत। तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। बघा ती जागा ठरेल, पण मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे। तेव्हा अशा प्रकारे वाजत गाजत या असं आवाहन केलेलं होतं संजय राऊत यांनी, ज्यावेळी दोन ठाकरे बंधू एकत्रित दिसणार होते। पहिल्यांदा 20 वर्षांचा वैर संपल्यानंतर एकत्रित येण्याची जेव्हा घोषणा झाली होती मराठीच्या मुद्द्यासाठी, जेव्हा दोन भाऊ पहिल्यांदा एकत्रित अनेक वर्षानंतर दिसले होते, त्याही वेळी वाजत गाजत या अशा प्रकारे निमंत्रण देण्यात आलं होतं आणि असाच प्रकारचं भाष्य पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या औपचारिकरित्या घोषणा होऊ शकते। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे महापालिकांसाठी आणि त्याआधी दोन्ही बंधूंची युती जाहीर होईल असं आत्ताच संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता उद्या या युतीची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यात दोघे बंधूंची उद्या एक पत्रकार परिषद आहे आणि वरळी डोम इथेही पत्रकार परिषद होणार आहे। ज्या पद्धतीनं जसे चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात। म्हणजे आमचा शो हाऊसफुल, कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता। प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत, आम्ही तरी पाहिलं नाही।